जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये इंडिया एक्झिम बँक येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। इंडिया एक्झिम बँक येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याची जी डेट आहे ती 22 मार्च 2025 आहे। वेबसाईट लिंक 22 मार्च 2025 रोजी ओपन होणार आहे आणि लास्ट डेट जी असणार आहे ती 15 एप्रिल 2025 आहे। टेंटेटिव्ह मंथ ऑफ रिटन एक्झाम ही मे 2025 मध्ये होईल असं सांगण्यात आलेलं आहे। कॅन्डिडेटनी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, त्यासाठी बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तेथे करिअर पेजला भेट द्यायची आहे। मॅनेजमेंट ट्रेनीच्या येथे टोटल 22 वॅकन्सी आहेत। डेप्युटी मॅनेजर ग्रेड स्केल ज्युनियर मॅनेजमेंट फर्स्ट मध्ये 5 वॅकन्सी आहेत। चीफ मॅनेजमेंट ग्रेड स्केल मिडल मॅनेजमेंट थर्ड मध्ये 1 वॅकन्सी इथे दिलेली आहे। तर यासाठी ज्या पोझिशन आहेत त्या वेगवेगळ्या कॅटेगरी वाइज इथे दिलेल्या आहेत। मॅनेजमेंट ट्रेनी डिजिटल टेक्नॉलॉजी 10, मॅनेजमेंट ट्रेनी रिसर्च अँड एनालिटिक्स 5, मॅनेजमेंट ट्रेनी राजभाषा 2, मॅनेजमेंट ट्रेनी लीगल 5, डेप्युटी मॅनेजर लीगल 4, डेप्युटी मॅनेजर ज्युनियर मॅनेजमेंट 1, चीफ मॅनेजर 1 अशा इथे पोस्ट सांगितलेल्या आहेत। ऑल द एलिजिबिलिटी एज्युकेशन आणि मॅनेजमेंट ट्रेनी यासाठी 60% मार्क्स BE मध्ये किंवा BTech डिग्री तुमची कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्समधून झालं असलं पाहिजे, तसेच 60% मार्क्स तुम्हाला इथे पाहिजेत। तसेच मॅनेजमेंट ट्रेनी रिसर्च अँड एनालिटिक्ससाठी पोस्ट ग्रॅज्युएट इन इकॉनॉमिक्स विथ मिनिमम 60% मार्क्स किंवा दोन्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इथे असलं पाहिजे। मॅनेजमेंट ट्रेनी राजभाषा त्यामध्ये सुद्धा इथे 60% मार्क्सचा क्रायटेरिया दिलेला आहे। ह्या PDF मध्ये सर्व माहिती दिलेली आहे। मॅनेजमेंट ट्रेनी लीगलमध्ये सुद्धा लॉ किंवा LLB ची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे आणि 60% मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत। डेप्युटी मॅनेजरमध्ये सुद्धा ग्रॅज्युएट डिग्री इन लॉ LLB 60% मार्क्स असली पाहिजे। तसेच डेप्युटी मॅनेजर कंप्लायन्स ऑफिसरमध्ये एसोसिएट मेंबरशिप ACS आणि ICSI 60% मार्क्स तुम्हाला असले पाहिजे। चीफ मॅनेजरमध्ये सुद्धा तसेच प्रकारचे इथे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे। MBA वगैरे जर तुमचं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तर इथे एज तुमचा क्रायटेरिया सांगितलेला आहे। मॅनेजमेंट ट्रेनीसाठी SC ST साठी 33 वर्ष, OBC साठी 31 वर्ष आणि UR साठी 28 वर्ष सांगितलेलं आहे। डेप्युटी मॅनेजरसाठी OBC साठी 33 वर्ष, EW साठी 30 वर्ष आणि चीफ मॅनेजरसाठी UR मध्ये 40 वर्ष तुमचं एज क्रायटेरिया मॅक्झिमम एज इथे असलं पाहिजे। त्यापेक्षा जास्त एज इथे फ्रेशर कॅन्डिडेट आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी सुद्धा इथे पोस्ट दिलेल्या आहेत। इथे जी सॅलरी देण्यात येणार आहे ती डेप्युटी मॅनेजर 48,480 ते 85,920 आणि चीफ मॅनेजरसाठी 85,920 ते 1,00,000 पर्यंत असणार आहे। ॲप्लिकेशन फीज ही नॉन रिफंडेबल असणार आहे। 600 रुपये ही जनरल कॅटेगरीसाठी आणि जे SC ST आहे त्यांच्यासाठी 100 रुपये असणार आहे। रिटन एक्झाम इथे असणार आहे। प्रोफेशनल नॉलेज सब्जेक्टिव्ह पार्ट 1 क्वेश्चन 1 कंपल्सरी क्वेश्चन 40 आणि पार्ट 2 मध्ये अटेम्प्ट एनी 6 आउट ऑफ 8 क्वेश्चन 60 आणि अशी 100 मार्कांची एक्झाम असणार आहे। 2.5 तास याच्यासाठी तुम्हाला वेळ देण्यात येणार आहे। या पोस्टसाठी अप्लाय हे ऑनलाईन करायचं आहे। ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे। पेमेंट ऑफिस आणि डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करायचे आहेत। ऑनलाईन लिंक ही 22 मार्चला चालू होणार आहे आणि 15 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही इथे ऑनलाईन फॉर्म फिल करू शकता। PDF मध्ये इथे सर्व माहिती दिलेली आहे। ही PDF तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून जी लिंक मिळेल ऑफिशियल वेबसाईटची तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि फॉर्म फिल केल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे।